हरिओम. आपल्या गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. आताच आपण 27व्या श्लोकाचा सारांश ऐकलाय. आपण 27वा श्लोक त्याच्यानंतर गीताईचा श्लोक असं फक्त रेफरन्ससाठी एकदा म्हणू आणि मग आजचा 28वा श्लोक सुरुवात करू. 28व्या श्लोकानं म्हणा. आधी आपलं प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. हरिः ओम्. 27. सर्वाणि इन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. प्राणेंद्रिय क्रिया कोणी सर्व होमोनि टाकिती चिंतनाने समाधीस अंतरी चेतवून या. ही पूर्ण समाधीची जी आहे प्रक्रिया ती यज्ञाच्या प्रत्येक अंगाशी जोडून आपण पूर्ण रूपक मागच्या वेळेला ज्ञानेश्वरीच्या साहाय्याने पाहिलेलं. आता 28. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्ये जपे तपे योगे चिंतने वा अशा परी संयमी यजिती यज्ञ व्रते प्रखर राखुनी. याच्यामध्ये आता पहिलं पदच्छेद बघू. द्रव्य यज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः. आता अन्वय आणि अर्थ. अपरे संशितव्रताः म्हणजे दुसरे स्वीकारलेले कडक नियमांची व्रते निश्चयाने चालवणारे असे कोण? यतयः प्रयत्नशील योगी. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः म्हणजे द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञाः योगयज्ञ स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ करणारे असतात. कुर्वन्ती क्रियापद अध्यारूढ धरायचं. आता परत एकदा फक्त मराठी अर्थ वाच. दुसरे स्वीकारलेल्या कडक नियमांची व्रते निश्चयाने चालवणारे असे प्रयत्नशील योगी द्रव्ययज्ञ तपोयज्ञ योगयज्ञ स्वाध्याय यज्ञ आणि ज्ञानयज्ञ करणारे असतात. एकदम 5 यज्ञांची इथे मालिका सांगितलेली आहे. तर ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून माणसं जे जे प्रयत्न करतात त्यांना यज्ञ असं म्हटलं जातंय आणि त्यांचा या श्लोकात एक प्रकारे आढावा घेतलेला आहे. द्रव्य यज्ञ ही त्याची सुरुवात आणि ज्ञानयज्ञ हा त्याचा अंतिम टप्पा. फक्त आपण या वेळेला विवेचन करण्यापूर्वी आपला थोडासा पॅटर्न बदलणार आहोत. ज्ञानेश्वरी आधी वाचून घेणार आहोत आणि मग जशी गरज पडेल तशी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा रेफरन्स विवेचनाच्या दरम्यान घेऊया. 140 ते 143 अशा ओव्या आहेत. एक द्रव्य यज्ञ म्हणिपती एक तपसामग्रिया निपजविती एक योग यागुही आहाती जे सांगितले. कोणी द्रव्य यज्ञ कोणी तपोयज्ञ आणि कोणी योग यज्ञ करतात. एकी शब्दी शब्दो यजिजे तो वाघ यज्ञ म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. कोणी शब्दात शब्दाचा होम करतात त्याला वाघ यज्ञ हे नाव आहे. ज्ञानाने जेथे ब्रह्मरूप ज्ञेयाची प्राप्ती होते तो ज्ञानयज्ञ होय. ही ओवी आपण थोडी डिटेलमध्ये ज्ञानयज्ञ आणि स्वाध्याय यज्ञ बघताना बघणार आहोत. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अति साकडे परी जितेंद्रियासीची घडे योग्यता वशे. परंतु अर्जुना ही सर्व यज्ञांची कोडी सोडवणे फार कष्टाचे आहे.
पण ज्यांनी इंद्रियावर आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे त्यांना आपल्या अंगच्या बळाने हे साधता येते. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, म्हणून आपण पातीही केले आत्महवन. ते फार कुशल आणि योग सामर्थ्याने संपन्न असल्यामुळे त्यांना आपल्या जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करता आलेले आहे. ह्या ज्या शेवटच्या 2 ओव्या होत्या 142 143, त्या आपण यतयः संशित व्रताः ह्या हे शब्द समजून घेताना आपण ते विशेषत्वाने बघणार आहोत. आता आपण परत ह्या श्लोकाच्या सुरुवातीच्या शब्दापासून आता आपण चिंतन करायला सुरुवात करूया. द्रव्य यज्ञाः. तर ज्या यज्ञामध्ये द्रव्य हे प्रधानतेने वापरलं जातं त्याला द्रव्य यज्ञ असं म्हणतात. पण हे ऐकल्या ऐकल्या थोडं आपल्याला सावध व्हायला पाहिजे. कारण का तर गीतेच्या काळात आणि गीतेच्या नंतरच्याही काळात यज्ञयाग असलेली कर्मकांड हे धर्मकृत्याचं प्रमुख अंग होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर द्रव्यही वापरलं जायचं. द्रव्य म्हणजे काय तर धन, धनही वापरलं जायचं आणि यज्ञासाठी लागणारी जी काही साधन सामुग्री त्याला सुद्धा द्रव्यच म्हणायचं. पण हे सगळे यज्ञ कसे आहेत? हे सगळे यज्ञ हे या द्रव्य यज्ञाच्या व्याख्येमध्ये बसणारे आहेत का? वरवर वाटतात, बरोबर वाटतात, कारण त्याच्यामध्ये द्रव्य आहे, द्रव्य प्रधानही आहे. पण बहुतेक सगळे यज्ञ कशासाठी आहेत तर ऐहिक गोष्टींच्या लाभासाठी तरी आहेत, सकाम आहेत, कामनिक आहेत, कामनिक स्वरूपाचे उद्देश ठेवून केलेले यज्ञ आहेत आणि स्वर्गप्राप्ती वगैरे अशा काही काल्पनिक गोष्टींसाठी सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जी सकाम कर्मकांड जी आहेत जी ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने केलेली नाहीत ती आत्ता जे आपला विषय चाललाय त्या दृष्टीने द्रव्य यज्ञ म्हणून त्यांना म्हणता येणार नाही. कारण गीता ही सकाम कर्मकांडांना अजिबात मान्यता देत नाही. हे समजा पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, तर पुत्रकामेष्टी या शब्दातच कळते की तो कशासाठी केलेला आहे? पुत्रप्राप्तीसाठी. ईश्वर प्राप्तीशी काय संबंध? काहीच संबंध नाही. अश्वमेध असेल, राजसूय असेल, ते काही ईश्वर प्राप्तीसाठी केलेले यज्ञ नव्हते. स्वतः एखाद्या राजाने आपलं सार्वभौमत्व सगळ्यांच्या समोर सिद्ध करणं या हेतूनी केलेला यज्ञ हा जरी द्रव्य यज्ञ बरोबर वाटला तरी तो गीतेला इथे तो अभिप्रेत नाही. याच्या उलट देवपूजा ही छोटी कृती सुद्धा द्रव्य यज्ञ म्हणून गीता स्वीकारते. पण नियम आणि अटी लागू की त्याच्यामध्ये ती पूजा कशासाठी चालली आहे. ऐहिक प्राप्ती हा त्याचा उद्देश असेल तर नो द्रव्य यज्ञ. तुम्ही परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी जर तुम्ही ते करत असाल तर देवपूजा सुद्धा यज्ञ आहे. माधवानंदांनी एक फार छान वाक्य दिलंय त्याच्यामध्ये, मला फार आवडलं. त्यामुळे ते जसंच्या तसंच सांगते. अंतःकरणामध्ये म्हणजे अंतःकरणाच्या गाभाऱ्यात देवाऐवजी कामनांची स्थापना केली आणि मग त्याच्या भोवती फिरत राहिले तर मग त्याला प्रदक्षिणा म्हणता येतील का? तुम्ही गरगर फिरताय पण फक्त कृती म्हणजे प्रदक्षिणा नाही. तुम्ही देवाच्या भोवती फिरत नाही आहात, तुमच्या कामनांच्या भोवती फिरताय. तर त्याला प्रदक्षिणांचा दर्जा कसा प्राप्त होईल? ते तुमचे कामनापूर्तीसाठी केलेले चाललेले प्रयत्न. त्यामुळे अशा प्रकारचे जे द्रव्य यज्ञ आहेत ते आपल्याला आता इथे या संदर्भात अभिप्रेत नाही. आता या श्लोकामध्ये सुरुवात द्रव्य यज्ञापासून झाली, नंतर पुढे 4 यज्ञ सांगितले. तर द्रव्य यज्ञामध्ये द्रव्याची प्रधानता असणं ही गोष्ट इतर यज्ञांमध्ये कशी नाहीये, त्यांच्यामध्ये काय वेगळं वेगळं प्रधान गोष्टी आहेत असा आपण थोडासा तौलनिक अभ्यास या 4-5 यज्ञांचा थोडक्यात करून मग आपण द्रव्य यज्ञाच्या डिटेल वर्णनाकडे जाणार. आता बघूयात. स्वाध्याय यज्ञाच्या उदाहरणापासून सुरुवात करू. स्वाध्याय यज्ञामध्ये काय आपण स्वाध्याय यज्ञ म्हणजे अभ्यास करणे, अध्ययन करणे. त्याच्यासाठी आपण मुख्यत्वे करून ग्रंथ उपयोगात आणतो. मग ग्रंथ करताना कागद आणि शाई या द्रव्यांचा वापर केलेला असतो. पण स्वाध्याय करताना त्या कागद आणि शाईकडे आपलं लक्षही नसतं. त्या शाईनी त्या कागदावर जे शब्द लिहिलेले असतात ते शब्द वाचून त्याचा अर्थ समजून घेणं, त्यावर चिंतन मनन करणं हा स्वाध्याय यज्ञाचा भाग असतो.
म्हणजे समजा नुसते द्रव्य ही जी दोन आहेत कागद आणि शाई ते एकत्रित आले तर चिंतन ही प्रक्रिया होईल का? तर होणार नाही. त्यामुळे स्वाध्याय हा द्रव्य प्रधान यज्ञ नाही, तर तो कसा आहे? विचारप्रधान. तो विचारप्रधान यज्ञ. त्याबरोबरच ध्यान किंवा नामस्मरण ह्याच्यामध्ये आपण कशावरती मुख्य मुख्य काय तर अवधान देवावरती किंवा आत्मतत्वावरती केंद्रित करणं आपलं अवधान आणि मनातल्या वृत्ती कमी कमी करत जात त्या शेवटी नाहीशा होतील यासाठी प्रयत्न करणं. या प्रक्रियांना प्रधानता आहे. म्हणजे पुन्हा द्रव्याची प्रधानता इथेही नाही. काही यज्ञ असे असतात की ज्यांना बाह्य द्रव्य जवळपास काहीही लागत नाही. पण असा जरी कुठलाही यज्ञ जरी घेतला तरी त्याला एक द्रव्य नक्कीच लागतं आणि ते म्हणजे आपलं शरीर. शरीर हे द्रव्य हे त्याला लागतच लागतं. त्यामुळे आता द्रव्य यज्ञाची आपण पहिली जी व्याख्या केली होती थोडीशी आता मॉडिफाय करण्याची गरज आहे. फक्त द्रव्यच नाही तर बाह्य द्रव्य जी काय लागतील ती शरीर आणि त्याच्याबरोबर शरीराच्या घडणाऱ्या क्रिया. तर शरीर नुसतंच बसलं समोर साधन सामुग्री ठेवून तरी यज्ञ होणार नाही. शरीराने काहीतरी कृती कराव्या लागतील त्या द्रव्य वापरण्याच्या, तेव्हाच यज्ञ घडेल. त्यामुळे 3 गोष्टी आता द्रव्य यज्ञामध्ये आपल्याला महत्वाच्या आहेत. बाह्य द्रव्य, शरीर आणि त्याच्या क्रिया यांना प्राधान्य जिथे असतं त्याला द्रव्य यज्ञ म्हणायचं. आता तपयज्ञामध्ये सुद्धा शरीर महत्वाचं असतं. कारण तप म्हणजे शरीराच्या नियंत्रणामधूनच तप केलं जातं. त्यामुळे पहिलं काम शरीरावरतीच होतं, शरीर पातळीवरतीच होतं. गीतेने सुद्धा जेव्हा तप या विषयावर सांगायला सुरुवात केली तेव्हा पहिलं शारीर तपच सांगितलेलं आहे. पण ते तिथं थांबत नाही, शरीराच्याच पातळीवर ते थांबत नाही. तर त्या तपामध्ये पुढे पुढे मंत्राच्या साहाय्याने मानसिक प्रक्रियांना अधिकाधिक महत्व वाढत जातं तपोयज्ञामध्ये. आता स्वाध्याय यज्ञ झाला. स्वाध्याय यज्ञ आपण बघितला तो विचारप्रधान यज्ञ आहे आणि आध्यात्मिक समज वाढवण्यासाठी त्याचा उपयोग आहे, त्याचा उद्देश तो आहे. आणि योग यज्ञ, योग यज्ञामध्ये खूपच द्रव्य कमी वापरलं जातं पण शरीरावरचं पूर्ण लक्ष काढून घेण्याचीच प्रॅक्टिस आहे. म्हणजे मूळ द्रव्य जर आपण शरीर म्हटलं किमान तेवढं तरी लागतंच. तर शरीराकडून सुद्धा मन काढून घेण्याची प्रॅक्टिस योगामध्ये करायला लागते. म्हणून योग यज्ञ सुद्धा द्रव्य यज्ञ नाही. आणि ज्ञानयज्ञ, ज्ञानयज्ञामध्ये तर काय ज्ञानावस्था हीच फार महत्वाची असते, तिथे द्रव्याचा संबंधच येत नाही. आता हे आपण साधारणपणे 5 यज्ञांचा एकमेकांची तुलना करून आढावा घेतला. आता परत द्रव्य यज्ञाबद्दल आपण बोलणार आहोत. परत एकदा द्रव्य यज्ञाची जी आपण नवीन मॉडिफाईड डेफिनेशन केली की द्रव्य यज्ञामध्ये बाह्य द्रव्य, शरीर आणि त्याच्या क्रिया हे प्रधान असतं. मान्य. पण तरीही तेवढंच पुरेल का? पुन्हा थोडा अजून खोलात जाऊन विचार केला. नुसत्या द्रव्याने किंवा शरीराने द्रव्य यज्ञ होईल का? एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्या देवाच्या प्रतिमेला फुल व्हायचंय, एक कृती आहे. त्याच्याकरता काय काय द्रव्य लागेल? फुल वाहणारा पाहिजे, त्याचं शरीर पाहिजे, प्रतिमा पाहिजे, फुल पाहिजे आणि फुल वाहण्याची कृती त्या व्यक्तीने केली पाहिजे. पण हे सगळं आहे आणि हे सगळं झालं तरीही तो द्रव्य यज्ञ झाला का नाही हे कधी कशामुळे ठरेल? फक्त कृती करून ते ठरणार नाही. तर जोपर्यंत त्या प्रतिमेमधल्या देवाबद्दल काहीतरी भावना फुल वाहणाऱ्याच्या मनात नसेल, म्हणजे प्रतिमेबद्दल मनात असलेली देवाबद्दलची भावना, देवाच्या अस्तित्वाबद्दलचा विश्वास, त्याची जाणीव, त्या प्रतिमेत देव आहे हे त्यांनी आधी मानायला हवं. आणि मग जे फुल व्हायचंय त्या फुल वाहण्याच्या कृतीमागे असलेली भक्ती भावना, हे जेव्हा सगळं त्या द्रव्य आणि त्या कृतींना जोडलं जाईल तेव्हा तो द्रव्य यज्ञ पूर्ण होईल. म्हणजे नुसतं द्रव्य नाही, द्रव्याबरोबर असलेली यज्ञ भावना, यज्ञ भावनेला फार महत्व आहे. कृतीला सुद्धा थोडस कमी महत्व आहे असं आपण म्हणू शकतो. भावना जास्त महत्वाची आहे. भावना शून्य कृतीला काहीच किंमत नाहीये. आणि त्यामुळे अशा प्रकारे भावप्रधान भावनेनी युक्त असे जे द्रव्य यज्ञ केले जातात त्यामुळे मग साधकाच्या मनाची सात्विक जडणघडण व्हायला आणि ती वाढवायला मदत होते. आणि म्हणून द्रव्य यज्ञाच्या पायावरच इतर सर्व यज्ञांची इमारत उभी आहे. कारण एकदम हे पुढचे यज्ञ जे अवघड आहेत
ते एकदम जमणार नाही. किंवा सर्वसाधारण साधक हा, जसं आपण मागे म्हटलं की तो दैवयज्ञ, दैवयज्ञापासून तो त्याच्याकरता तो अत्यंत स्वाभाविक आहे. तसा द्रव्य यज्ञ हा याच्यासाठी स्वाभाविक आहे. द्रव्य यज्ञापासून सुरुवात होते आणि मग त्याच्यावर त्याचा विकास, आंतरिक विकास होत होत तो पुढच्या पुढच्या यज्ञांसाठी अधिकाधिक पात्र होत जातो. म्हणूनच हा सुरुवातीला सांगितलाय की त्याच्यापासून तो खूप स्वाभाविक आहे सर्वसाधारण साधकांसाठी आणि सुरुवात आहे. आता द्रव्य यज्ञाचा अजून आपल्याला थोडं चिंतन करायचंय. 2 अर्थ घेतले जातात द्रव्य यज्ञाचे. त्यातला एक अर्थ आपण आता बघितला की द्रव्याची प्रधानता असते. तर दुसरा अर्थ असा आहे की द्रव्याचं दान करणं हाच यज्ञ. आता दोन्ही ठिकाणी द्रव्याला तर महत्व आहेच, पण मी आता म्हटलं तसं करण्याच्या कृतीमागच्या भावनेने त्याला यज्ञ स्वरूप येतं. आता द्रव्य दान म्हणजे द्रव्य यज्ञ असा जेव्हा अर्थ घ्यायचा आहे, तेव्हा आता इतर विद्वान आपल्याला काय काय सांगतात, विशेषतः चिन्मयानंदांनी खूप त्याच्यावरती भाष्य केलेले आहे की तेव्हा द्रव्य या शब्दाचा अर्थ थोडा व्यापकपणे घेण्याची गरज आहे. दान, आधी आपण दान बघू आणि मग द्रव्यदान, द्रव्य अशा दोन्हींचा सेपरेटली विचार करू. दान धर्म असा शब्द आपण नेहमी वापरतो. दान धर्म म्हणजे काय, तर सचोटीने मिळवलेल्या धनाची वाटणी जेव्हा त्या स्वीकारणाऱ्या व्यक्तीला किंवा समाजाला, ज्याला कोणाला आपण ते दान देत असू, एका इंडिव्हिज्युअलला देतो, एखाद्या समाजाला देतो, त्याच्यावर अवलंबून आहे. तर ते दान देत असताना खरी श्रद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि सेवाभावाने अर्पण करणं ही पण भावना असेल तर त्याला द्रव्य यज्ञ म्हणता येईल. आता द्रव्याबद्दल बोलू, आपण तर दानाबद्दल बोललो, तर द्रव्याबद्दल. द्रव्य म्हटलं की आपण पैसा किंवा मग काही वस्तू किंवा अन्न असे ठराविक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण चिन्मयानंद म्हणतात की थोडा व्यापक दृष्टीने ह्याच्याकडे बघा. द्रव्य म्हणजे बाह्य जगतामध्ये जे जे काही आपल्याकडे आहे, मग त्याच्यात शरीर सुद्धा आलं, त्याच्याच बरोबर आपल्या भावना आणि विचार जगताचा सुद्धा त्याच्यात समावेश केला पाहिजे. आपलं शरीर, आपल्याकडे असलेले जे काही साधन सामुग्री आहे, द्रव्य आहेत, म्हणजे तो पैसा असेल, वस्तू असतील, अन्न असेल, हे सगळं, आणि आपले विचार आणि आपल्या भावना, हे सगळं द्रव्यामध्ये येतं. त्याच्यामुळे द्रव्य यज्ञाची अजून पुढची व्याख्या अशी होते चिन्मयानंदांच्या दृष्टीने की आपल्याला शक्य असेल ती सर्व पद्धतीने जगाची सेवा, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक अशा सर्व मार्गांनी सदैव सर्व प्रकारे बाह्य जगाची सेवा करत करत आपलं जीवन व्यतीत करणं म्हणजे द्रव्य यज्ञ. एक एक टप्पा पुढे पुढे आपण जातो या द्रव्य यज्ञामध्ये. आणि फार एक महत्वाची गोष्ट ते आपल्या लक्षात आणून देतात की हा द्रव्य यज्ञ करताना आपण फार मोठे श्रीमंत असण्याची गरज नाहीये. आपल्याकडे फार मोठा पैसा, भरपूर पैसा असला तरच आपण हा द्रव्य यज्ञ करू शकू असं नाही. तर आपण आर्थिक दृष्टीने गरीब आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा जरी अपंग असलो तरीही आपण त्या दुःखी आणि दरिद्री अवस्थेत सुद्धा दानशूर बनू शकतो. मोठं धाडसी विधान आहे. कशावरून, तर आपल्या अंतःकरणात जे प्रेम असतं, जी सहानुभूती असते, जो कळवळा असतो, त्याचा आपल्या आर्थिक परिस्थितीशी किंवा आपल्या शारीरिक स्थितीशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे खऱ्या सहानुभूतीचा एखादा शब्द किंवा प्रेमाचा एखादा कटाक्ष, आपलेपणा दाखवणारं एखादं स्मितहास्य किंवा असं नुसता मैत्रीपूर्ण असा पाठीवर ठेवलेला हात, काही थोडंसं बोलणं, आधार देणारा एखादा स्पर्श, हे सुद्धा तुच्छतेने दिलेल्या मोठ्या द्रव्याच्या गुंडीपेक्षा घेणाऱ्याला अधिक समाधान आणि मौल्यवान वाटतात. म्हणजे खूप दिलं, म्हणजे अगदी 1,00,000चा चेक फाडला पण तो असा भिरकावून दिला, घ्या. तेव्हा तुमची देहबोली किंवा तुमचं एकंदर मी कसं तुम्हाला देतोय आणि तुम्ही कसे तुच्छ आहात आणि तुम्ही माझ्याकडे मागायला, अशा स्वरूपाने जर ते दिलं गेलं दान तर, आणि अगदी काहीशे दिले, 500 रुपये दिले, पण ते अत्यंत प्रेमाने दिले, तर जरी उपयोगात म्हणजे व्यावहारिक उपयोगात जरी 1,00,000 येणार असले तरी घेतानाची मनाची भावना कशी असेल,
तिने 1 लाख दिले पण फार तोंडवाकडं करून दिले, फारच माज आहे या माणसाला, असं कुठेतरी घेणाऱ्याच्या मनामध्ये येऊ शकतं. पण ह्याला जमत होतं तर यांनी 500 रुपये तरी दिले असं वाटतं त्यावेळेला. त्याची किंमत आपल्याला नकळतच जास्त वाटून जाते. तेव्हा आपल्याकडे किती आहे ह्याच्यावर आपण, ह्याच्याशी द्रव्यदानाचं महात्म्य किंवा आपण द्रव्यदान करू शकतो का नाही हे कुठेही अवलंबून नाही. आणि इथे महाभारतातली एक गोष्ट आठवते, जी पूर्वी पण आपण कधीतरी बघितलेली आहे, पण ती या संदर्भात खूपच महत्वाची आहे, त्यामुळे आपण ती ऐकूनच पुढे जाऊया. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दानधर्म चाललेला असतो आणि नकळत कुठेतरी सूक्ष्म अहंकार युधिष्ठिराच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलेला असतो. तेवढ्यात त्याला जेवणाच्या पंक्ती, अशी ताटं उचललेली असतात आणि उष्ट पडलेलं असतं, त्याच्यामध्ये एक मुंगूस लोळताना दिसतं. आणि ते साधं मुंगूस नसतं, त्या मुंगसाचं अर्ध अंग हे सोन्याचं झालेलं असतं. त्यामुळे तो मोठ्या कुतूहलाने बघत असतो की हे मुंगूस इथे का लोळतंय आणि याचं अर्ध अंग सोन्याचं कसं काय झालेलं आहे. तो असा कुतूहलाने बघत असताना तेवढ्यात श्रीकृष्ण त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, तुला माहितीये का की ते मुंगूस कशासाठी लोळतंय ते? त्याला उरलेलं अंग सोन्याचं करायचंय आणि तो असा प्रयत्न करतोय, तो बघतोय, त्याला असं वाटतंय की तुझ्या यज्ञामध्ये जे दान दिलं जातंय, जे अन्नदान होतंय किंवा द्रव्यदान होतंय, त्याचं महात्म्य एवढं असेल का की त्याचं उरलेलं अंग सोन्याचं होईल? पण ते होताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर एकदम हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर चपापतो. त्याला लक्षात येतं की हे आपलं काय लक्षात आणून देणं चाललेलं आहे श्रीकृष्णाकडून, की आपल्याला आपल्या दानाचा अहंकार झालेला आहे आणि ते बरोबर नाही. ही गोष्ट त्याच्या ताबडतोब लक्षात येते. पण त्याला ती उत्सुकता असते की ह्याचं अर्ध अंग कुठल्या मोठ्या दानामुळे झालंय बरं हे असं सोन्याचं. म्हणून तो श्रीकृष्णाला विचारतो की कोणाचं एवढं श्रेष्ठ दान आहे की ज्याच्यामुळे त्याचं अर्ध अंग सोन्याचं झालं, पण मग अर्धच का झालं? तेव्हा श्रीकृष्ण त्याला सांगतो की एक गरीब कुटुंब होतं, ज्यांना 7-8 दिवस जवळपास काहीही खायला मिळालेलं नव्हतं. त्याच्यानंतर त्यांना भिक्षेत थोडंसं पीठ मिळालं आणि ते पीठ आपापसात वाटून घेऊन त्याचं आता काहीतरी बनवून ते खाणार, अशा त्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या दारी एक याचक आला, जो अत्यंत भुकेलेला होता. त्यांनी अन्नाची मागणी केली आणि तेव्हा त्यातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला जे काही थोडं थोडं पीठ आलं होतं, ते पीठ चटकन अतिशय तत्परतेने आणि अतिशय प्रेमाने त्या व्यक्तीला देऊ केलं. त्यात घाईघाईत काही पिठाचे कण सांडले, ते ह्या मुंगसाच्या तिथे खेळत असणाऱ्या, तिथे जवळपास वावरणाऱ्या त्या मुंगसाच्या अंगावर ते पडले आणि त्यामुळे त्याचं अंग हे सोन्याचं झालं. पण ते निम्मच झालं. म्हणून तो आता शोधात आहे की एवढ्या श्रेष्ठ दर्जाचं दान कुठे होईल की ज्यायोगे माझं उरलेलंही अंग सोन्याचं होईल. एवढा त्या मुठभर पिठाच्या दानाचं महात्म्य हे युधिष्ठिराच्या मणभर दानापेक्षा सुद्धा जास्त होतं. त्यामुळे तुम्ही काय देता, किती देता, यापेक्षाही कुठल्या भावनेनी तुम्ही ते देता, याच्यावर दानाचं यज्ञ असणं हे अवलंबून आहे. आणि युधिष्ठिराच्या यज्ञातील दानापेक्षा त्या गरीब कुटुंबाचं हे जे दान आहे ते अत्यंत निस्वार्थी आणि मनापासून केलेलं असल्यामुळे ते अधिक उच्च दर्जाचं ठरलेलं आहे. त्यामुळे आता आपण ही गोष्ट ऐकून पुन्हा द्रव्यदान या विषयावर परत येऊयात आणि त्याचा अधिक सखोल विचार करूयात. तर द्रव्यदान म्हणजे धर्म आणि नीतीच्या मार्गाने आपल्याला जे काही प्राप्त झालेलं असेल त्या सर्व प्रकारचं धन, धन याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात त्या आपण पाहिल्या. तर सर्व प्रकारचं धन हे स्वतःच्या नाव आणि कीर्तीचा हव्यास न ठेवता आणि ईश्वरार्पण बुद्धीने इतरांच्या कल्याणासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी दान करणं म्हणजे द्रव्य यज्ञ. आणि या द्रव्य यज्ञाचं महत्व हे अनेक संत महात्म्यांनी अनेक धर्मग्रंथांमधून पण पुष्कळ प्रकारे तर सांगितलेलं आहेच. पण आपण ज्ञानेश्वर महाराजांचे काही दृष्टांत बघणार आहोत, जे त्यांनी ज्ञानेश्वरीत विविध ठिकाणी अत्यंत सुंदर असे त्यांनी विवरण, दृष्टांत सहित त्याचं विवरण केलेलं आहे. एका ठिकाणी ते म्हणतात की दान कसं असावं, तर खिदमतगारांनी राजाला विडा द्यावा तसं दान असावं. आता हा दृष्टांत हा खूप सूक्ष्म आहे, त्याच्यात आपल्याला 2-3 गोष्टी समजून घ्यायच्यात. बरं, तर पहिली गोष्ट काय आहे, तर याच्यामध्ये राजा हा मालक आहे आणि
खिदमतगार हा सेवक आहे. म्हणजे दान देताना सेवाभावानी दान देणं अपेक्षित आहे. म्हणजे मी ज्याला दान देतो मी त्याचा जणू काही सेवक आहे अशी भावना मनामध्ये असायला हवी. ही एक गोष्ट याच्यात सांगितली जाते. इथे मला हॅपी थॉट्सचे जे सर श्री तेजगुरु तेज पारखी जी असतात त्यांची आठवण झाली. मी पूर्वी त्यांची काही प्रवचन ऐकायची. तर प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी ते एक वाक्य आवर्जून आणि अतिशय मनापासून म्हणायचे, हमें आपने सेवा का मौका दिया इसलिए धन्यवाद. म्हणजे प्रवचन ही ते सेवाभावानी करत असे. प्रवचनात तुम्ही त्या लोकांना ज्ञान देता, पण हा सुद्धा मी तुमची सेवा करतोय आणि हे सेवेची संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिलीत, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. तर तो फार डायलॉग आधी खूप गंमतशीर वाटायचा, पण आता थोडं अधिक कळल्यामुळे वाचनामुळे तो किती बरोबर आहे किंवा ते कुठल्या भूमिकेतून म्हणत असत त्याचं आकलन होतं. त्यांना इथे हेच म्हणायचंय की तुम्ही दान देताय म्हणजे तुम्ही काही त्याच्यावर उपकार करत नाही आहात, तुम्ही त्याची सेवा करताय आणि ती सेवा करायची संधी त्यांनी तुम्हाला दिली आहे. अशा भूमिकेतून तुम्ही दान करा. दुसरं, आपल्याला माहितीये की तो विडा त्यांनी उचलून राजाला दिला, पण राजाच्याच मालकीचाच होता ना तो. तो राजाच्याच मालकीचा विडा त्यांनी त्याला उचलून दिला, यात त्यांनी काय मोठं केलं. तसं दान देताना आपली भूमिका पाहिजे की त्याचंच होतं, मी त्याच त्याला दिलं. आता ही जी गोष्ट आहे ती आतापर्यंत आपण बरीच रामसुखदासांच्या विवेचनातून ऐकलेली आहे की सगळं माझं काहीही नाही, मी कोणीही नाही, माझं काहीही नाही, मला काहीही मिळवायचं नाही, जे आहे ते सगळं परमेश्वराचंच आहे आणि ते ज्याचं त्याच्यासाठीच वापरतात की जे संसाराचं आहे, असं ते कधी कधी शब्द वापरतात. जे संसाराचं आहे ते संसारासाठीच वापरायचंय, ते त्याचंच होतं, ते मी त्यालाच दिलं, त्यात मी कुठेच येत नाही. त्या दानाचा अहंकार तुम्हाला चिकटणंच शक्य नाही अशा पद्धतीने दान दिल्यानंतर. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट काय आहे, तर तो विडा देऊन राजा आनंदित व्हावा अशा भूमिकेतून तो दिलेला. तेव्हा आपण जेव्हा दान देतो तेव्हा ते दान करतो ते द्रव्य आणि ती दान करण्याची पद्धत हे सुद्धा घेणाऱ्याला आनंद वाटेल अशा पद्धतीची असायला हवी. हे 3 सूक्ष्म गोष्टी या खिदमतगारांनी राजाला विडा द्यावा तसं दान असावं याच्यातनं आपल्याला कळतं. इथे आपल्याला मागे आपण एक गोष्ट बघितली होती, ती मी पूर्ण गोष्ट नाही सांगणार आहे, फक्त त्याची आठवण करून देणार आहे. तुलसीदासांनी त्यांच्या एका मित्राला विनंती केली होती की तुलसीदासांच्याकडे एक माणूस येतो, माझ्या मुलीच्या लग्नासाठी काही पैसे हवेत. तुलसीदासांच्याकडे काही नसतं, तर ते म्हणतात तू अमक्या तमक्याकडे जा आणि तो तुला मदत करेल. आणि मग ते त्याला अशा पद्धतीने दान देतात. मग ते परत आल्यानंतर चौकशी करतात की काय मग तुला काय मिळालं काय नाही. तेव्हा ते म्हणतात की दान तर खूप दिलं, पण जरा विचित्रच पद्धतीने दिलं. काय केलं त्यांनी, ते दान देण्याच्या वस्तू ते अशा उंच आकाशाकडे धरत होते आणि मग नंतर असे देत होते आणि मग खाली बघत होते, माझ्याकडे बघतच नव्हते. असं का केलं ते आपण बघितलं होतं की जे आहे ते ईश्वराचं आहे, ते मी देतोय असं वाटायला नको लोकांना. मी असं घवघवीत दिलं तर लोकांना वाटेल की मीच देतोय, माझंच देतोय. मी ईश्वराचं देतोय, ईश्वर माझ्या मार्फत देतोय, मी फक्त पोस्टमन आहे अशा भावनेने त्यांनी ते दान दिलेलं होतं. तसंच दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अजून एक दृष्टांत वापरतात की जसा पाण्यावर जर चेंडू टाकला तर तो आपल्याकडे परत येत नाही, तसं दान असावं. ह्याच्यातनं काय सांगायचंय की दिलेल्या गोष्टीतून आपल्याला उलट काहीतरी आर्थिक किंवा ऐहिक लाभ होईल अशी अजिबात विचार न करता किंवा होणार नाही अशी दक्षता घेऊन दिलं आणि संपलं. पुन्हा पुन्हा मला ह्याच्यातनं काही नको. किंवा कधी कधी आपली किमान एवढी अपेक्षा असते की मी एवढं दिलं ह्याची तरी आणि कुठेतरी नोंद घ्यावी किंवा त्याच्या वागणुकीतून आपल्याला जाणवावं की त्याला आपण दिलेल्या दानाची जाण आहे, एवढं तरी आपल्या मनात बरेच वेळेला येतं. तर ती सुद्धा अपेक्षा आपल्या मनामध्ये दान देताना नसावी. तर हे सांगितल्यानंतर चिन्मयानंदांनी एका ठिकाणी फार मस्त कोट केलं की हे आयडियल दान झालं. आता ह्याच्या बरोबर उलट्या विरुद्ध प्रवृत्तीची माणसं कशी असतात ते चिन्मयानंदांनी सांगताना ते म्हणले की म्हणे मला अशी कुटील मनाचे श्रीमंत लोक असे भेटले की ते असं म्हणतात की जेव्हा मोठ्या प्रमाणात आम्हाला नफा मिळेल तेव्हाच आम्ही दानधर्म करू शकतो ना मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आधी आम्हाला मिळालं पाहिजे मगच आम्ही देणार. अशा पद्धतीने ते आपल्या
नफेखोर वृत्तीचं समर्थन करताना दिसतात. हे असं समर्थन करणं म्हणजे चिन्मयानंदांच्या शब्दात जणू काही सैतानाने बायबल सांगण्यासारखं आहे, असं फार विनोदी पद्धतीने ते सांगतात. तर याच्यातनं अर्थबोध एवढाच घ्यायचा आहे की गीतेमध्ये जे सात्विक दान सांगितलेले आहे, तर त्या सात्विक दानामधले ज्या ज्या धारणा आहेत त्याच्यानुसार दान झालं की खऱ्या अर्थाने द्रव्य यज्ञ आपला पार पडणार. मग 17व्या अध्यायात 20व्या श्लोकामध्ये हे सांगितलेलं आहे, दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. पहिलं काय आहे, दातव्यम इति यद्दानं दीयते, मला द्यायचंय, देणं हे माझं कर्तव्य आहे, एवढीच भूमिका देण्यामागे असणं. दुसरं, दीयते न उपकारिणे, स्वतःला त्यातून उलटा लाभ मिळावा ही भूमिका यत्किंचितही नसणे. आणि पुढच्या वळीमध्ये देशे कालेच पात्रेच, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य परिस्थितीत योग्य व्यक्तींना दान देणं, म्हणजे आपण दिलेल्या दानाचा वाईट गोष्टींमध्ये विनियोग होणार नाही एवढी मात्र काळजी घ्यायला पाहिजे. हे बघणं म्हणजे सात्विक दान. आता दान हे पूर्ण आसक्तीरहित होऊन करावं. या संदर्भामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एकदा त्यांना एका माणसाने विचारलं की देवापुढे पैसे ठेवतात ना बरेच जण, ते कशाला ठेवतात, देव काय करणार आहे त्या पैशाचं, देवाला कशाला लागतात पैसे? त्याच्यावर महाराज म्हणले की सगळं जग त्या देवाचंच आहे, त्यामुळे देवाला पैसा पाहिजे, त्याला गरज आहे, म्हणून तो आपण देत नसतो किंवा द्यायचा नसतो. तर तो पैसा देऊन आपण हे आपली भूमिका व्यक्त करायची असते की देवा, या पैशातली आसक्ती मी तुला अर्पण करतोय, असं म्हणून आपण आपली मान सोडवून घ्यायची असते. तर आपल्याजवळ जे द्रव्य असतं त्याच्यावर नकळतच ते माझं आहे अशी एक ममत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि स्वामी रामसुखदास म्हणतात की ममत्व के होते हुए समत्व का आना नामुमकिन है. इथे समत्व म्हणजे त्यांना काय म्हणायचंय, ईश्वराच्या जवळ जाणं. जोपर्यंत तुम्ही द्रव्यामधलं किंवा संपत्तीमधलं ममत्व तुम्ही सोडत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या जवळ जायला लायक ठरू शकत नाही. म्हणून इदम न मम ही वृत्ती, ही म्हणजेच यालाच यज्ञ भावना आपण म्हणू, ती दान या वृत्तीने जेव्हा व्यक्ती दान देते तेव्हा मग जी वस्तू देऊन टाकलेली आहे त्याच्याबद्दल त्या वस्तूवर असलेली आपली आतापर्यंतची सत्ता, ममत्व हे सोडून देण्याचा प्रयत्न असतो. किंवा देण्याबद्दलची काहीतरी अपेक्षा करण्याची जी एक मनाला वळण लागलेलं असतं, मनाची घडण झालेली असते, ती घडण बदलून निर्ममत्व आणि निरपेक्षतेचं वळण हे आपल्या मनाला लावण्यासाठी वारंवार आपण दान द्यावं आणि ते अशा भूमिकेतून दान द्यावं. मग द्रव्य कुठलंही असेल, धन असेल, वस्तू, अन्नदान, भूदान, पशुदान, श्रमदान, किंवा आता आजकालच्या जगामध्ये अवयवदान, किडनी दिली जाते, किंवा मृत्यूनंतर नेत्रदान, शरीरदान हे केलं जातं. ही सगळी दानं, पण भूमिका ही असली पाहिजे, हे माझं नव्हतंच, मी दिलंय असं न म्हणता ते दिलं जाणं ही त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे. तर हा झाला द्रव्य यज्ञ. आता पुढचा आहे तो तपोयज्ञ. तर तप हा शब्द उच्चारला की काहीतरी तापणं किंवा शरीराला ताप देणं अशा स्वरूपाच्या आपल्या मनामध्ये कल्पना येतात. कारण आपण पुराण कथांमधून असंच काही काही ऐकलेलं असतं की अमका तमका राक्षस किंवा कोणी ऋषी असे एका अंगठ्यावर इतके इतके हजार वर्ष राहिले, त्यांनी काहीच खाल्लं नाही, मग फक्त पानच खाऊन राहिले, मग फक्त हवाच पिऊन राहिले वगैरे वगैरे. मग नंतर तेही बंद केलं. मग त्यांच्या तपाच्या बळाने सगळं त्रिभुवन डळमळायला लागलं. मग सगळे देव भयभीत झाले, ते इंद्राकडे गेले किंवा विष्णूकडे गेले. असं म्हणजे तप म्हणजे काहीतरी भयंकर गोष्ट आहे, अशी मनात धडकी भरावी अशी काहीतरी गोष्ट आहे, असा या वर्णनामुळे आपला एक समज होतो. आणि याला छेद देण्यासाठीच की काय, गीतेनी मानवी जीवनाशी संबंधित अशी 3 तप गीतेमध्ये सांगितलेली आहेत, शारीरिक, वाचिक आणि मानसिक. आणि ती अशी त्या 3 पातळ्यांवर सामान्य माणसाला सुद्धा जी आचरणात आणता येतील अशी योग्य तप सांगितलेली आहेत गीतेमध्ये. आणि त्यामुळे तप म्हणजे काय,
तर अंतरंग उन्नत करण्याची साधना. हे तपामागची जी भूमिका आहे की त्याच्यामुळे स्पष्ट व्हायला मदत होते आणि तपाबद्दल जे काही अवास्तव आणि विपर्यस्त कल्पना आपल्या मनामध्ये आतापर्यंत आलेल्या असतात त्या दूर व्हायला पण मदत होते. असा हा गीतेचं मोठंच योगदान आहे असं म्हणायला पाहिजे अध्यात्म क्षेत्रामध्ये. तर परत 17व्या अध्यायामधले 3 श्लोक आपण बघणार आहोत. 14, 15 आणि 16. शारीर तप. पहिलं शारीर तप आहे. मग अशी म्हणत ना, पहिलं शरीर पातळीवरच आहे. आणि काया वाचा मन, कुठलीही गोष्ट करताना आपण काया वाचा मन यांचा एकत्रितपणे उपयोग करत असतो. म्हणून त्याच क्रमाने इथे ही 3 तप सांगितलेली आहेत. शारीर तपच सांगणारा पहिला आपण श्लोक वाचूया. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. 17व्या अध्यायातला 14वा श्लोक. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्यते. देव, द्विज, गुरु आणि प्राज्ञ यांचं पूजन. पहिला ईश्वर, मग द्विज म्हणजे ब्राह्मण. आता इथे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जानाति इति, ज्यांनी ब्रह्म साक्षात्कार केलेला आहे, त्याला झालेला आहे, जो ब्रह्म खऱ्या अर्थाने जाणतो, ब्रह्मविद अशा माणसाचा. गुरु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गुरुचं स्थान हे देवाच्या बरोबरीने येतं, क्वचित प्रसंगी देवाच्या आधी सुद्धा येतं असं म्हणतात. आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान, प्रज्ञावान किंवा एकंदर सद्गुणी व्यक्ती. तर ह्यांचं पूजन करणं म्हणजे काही प्रत्येक वेळेला फुलांनी उदबत्ती लावून नैवेद्य दाखवून वगैरे असंच नाही. पूज्य भाव त्यांच्याबद्दल मनात असणं, त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागणं हे अपेक्षित आहे. शौचम म्हणजे शुचित्व, पावित्र्य. आणि ते अंतर्बाह्य शुचित्व असणं, म्हणजे शरीर पवित्र असणं, तसंच मनही पवित्र असणं. मनामध्ये इतरांच्या बद्दल चांगल्या भावना असणं म्हणजे मनाचं पावित्र्य. आर्जवम म्हणजे सरळपणा, सरळ म्हणजे वागण्यातला, बोलण्यातला सरळपणा किंवा निष्कपट असणं. ब्रह्मचर्यादी संयम पाळणं. ब्रह्मचर्य म्हणजे फक्त अविवाहित असणं नाही. आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे अविवाहित असणं एवढंच वाटतं. ते आहे काही प्रमाणात, पण त्याच्यापेक्षाही ब्रह्मप्राप्तीसाठी स्वतःला योग्य बनवण्याकरता जे जे काही आचाराचे विचाराचे नियम आहेत ते सगळे नियम पाळणं म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं. पुढे काय? अहिंसा. अहिंसा दुसऱ्याला न दुखवणं, म्हणजे शारीरिक पातळीवरतीही न दुखवणं आणि मानसिकही न दुखवणं, दुसऱ्याच्या बद्दल चुकीचा विचारही न करणं, हे सुद्धा अहिंसेचं अत्यंत सूक्ष्म रूप आहे. एकंदरीत जगाला सुख देण्याची प्रवृत्ती असणं हे शारीर तप आहे. आता पुढे वाचिक तप. 17व्या अध्यायातला 15वा श्लोक. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं, तुमचं बोलणं हे दुसऱ्याला उद्वेग येणार नाही असं असावं. उद्वेग म्हणजे नको बाबा ह्या व्यक्तीशी बोलायला, असं काहीतरी मनामध्ये विचित्र भावना, ह्याला ह्याच्याशी बोलणं नको, अशी भावना आपल्या बोलण्यातून दुसऱ्याच्या मनामध्ये निर्माण न होणं म्हणजे अनुद्वेगकरम वाक्य. सत्यम खरं बोलणं. प्रियम आणि हितम. प्रियम म्हणजे प्रिय असणार. आता तुम्ही म्हणाल की कधी कधी आपण बरेच सत्य हे कडूच असतं. सत्य जर कडू असेल तर त्याला शुगरकोट करा आणि ते प्रिय वाटेल अशा पद्धतीने सांगा. इथे एक संस्कृत सुभाषित आहे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम. सत्य हे अप्रिय असेल तर अप्रिय वाटणार नाही याची काळजी घेणं नाही, इथे तुमचं स्किल येतं. सत्यच बोलायचंय, बरं वाटावं म्हणून काहीतरी खोटं नाटं सांगून द्यायचंय असं नाही, पण ते ऐकणाऱ्याला त्यातल्या त्यात प्रिय होईल अशा पद्धतीने सांगा. म्हणून सत्यम प्रियम. आणि हितम. हितम म्हणजे ते त्याच्या कल्याणाचं असावं असं सांगावं. तर इथे हे हे वाचताना ना मला बी के शिवानींचं एक मेडिटेशन मी पूर्वी करत असे.
त्याच्यातले काही वाक्य सगळे अफर्मेशन्सनी भरलेलं असं ते गायडेड मेडिटेशन होतं आणि त्याच्यातली वाक्य खूप सुंदर होती. त्यातली बरीच वाक्य मला या तपांच्या विचार करताना, तपांच्या चिंतनाच्या वेळेला ती अशी कोरिलेट झाली. तर इथे आता प्रिय बोलतायत ना, सत्यम प्रियम, तेव्हा मला ते एक आठवलं. मैं धीरे बोलती हूँ, मैं मीठा बोलती हूँ. म्हणजे हे सगळे अफर्मेशन्स आहेत की मी असं बोलणं अपेक्षित आहे. हे सगळं यू आर रिमाइंडिंग की तुम्ही हाऊ यू आर सपोज टू टॉक, हाऊ यू आर सपोज टू बिहेव. आणि हितम, याच्यामध्ये त्यांनी तो शब्द वापरला होता, मेरा हर शब्द आशीर्वाद है. कधी कधी आपण आपल्याही नकळत लागेल असं बोलतो किंवा शिव्याशाप, अगदी शिव्याशाप नसतात पण शिव्याशापांची भूमिका मनात असतात. शब्द थोडेसे असतील माइल्ड, आपण काय अगदी बावळट मूर्ख ह्याच्या पलीकडे फारसे जाणारे नाही होत आपली आपण मंडळी, पण मनामध्ये तीव्र भावना ठेवून असं बोलणं. म्हणून मेरा हर शब्द आशीर्वाद है. एखाद्यावरती रागवताना सुद्धा त्याचं भलं व्हावं हे मनात राहणं, ही गोष्ट खूप अवघड आहे. म्हणजे वडिलांचं मी मागच्या वेळेला उदाहरण दिलं होतं की शिक्षा करायची आहे, पण शिक्षा करताना त्याचा उद्देश विसरायचा नाहीये. आपला राग काढण्याकरता शिक्षा करायची नाही, हे भान ठेवून तुम्ही त्याला शिक्षा करा. तसं आहे, मेरा हर शब्द आशीर्वाद आहे म्हणजे हितम. ते एक वाक्य आपण ऐकतो ना की आपल्याला काय म्हणायचंय ते हितकारी, ते आपल्याला सगळं कळतं. आणि पुढे स्वाध्यायाभ्यसनम चैव, स्वाध्याय आणि अभ्यसन म्हणजे अध्ययन, अध्ययन, अध्यापन, अभ्यास ज्याला आपण म्हणतो, त्याला सुद्धा वाङ्मयीन तप म्हटलेलं आहे. तर का, म्हणजे अध्ययन अध्यापन ह्याला मुख्यत्वे करून वाणी म्हणजे शब्दच, वाणी म्हणजे प्रत्यक्ष बोलणं असाही अर्थ आहे. आणि शब्द जे जिथे माध्यम म्हणून वापरले जातात ज्ञान ग्रहणासाठी, आपण वाचतो, आपण काय वाचतो, शब्द वाचतो. तर वाणी हे शब्दाचं प्रकट रूप आहे. त्यामुळे लेखन, वाचन, श्रवण, अध्ययन, अध्यापन ह्या सगळ्या क्रिया म्हणजे वाङ्मय तप आहे हे. आणि हे तप आहे अर्थातच, म्हणजे कुठल्याही लेखन वाचनाला आपण वाङ्मय तप नाही म्हणणार. त्याचा पुन्हा उद्देश तोच आहे की ज्ञानप्राप्तीसाठी, आणि ते सुद्धा आत्मज्ञान. आत्मज्ञान प्राप्तीसाठी जे आपण जाणीवपूर्वक करतो आहोत, अध्ययन, अध्यापन, श्रवण, लेखन, वाचन, त्या सगळ्याला यज्ञ म्हणायचंय, वाङ्मय तप म्हणायचंय. तर इथे ज्ञानेश्वरीला सुद्धा, तर ज्ञानेश्वरी ही लोकांच्या उद्धारासाठी लिहिली. संस्कृत मधली गीता आणि त्याच्यातलं थोर तत्वज्ञान हे सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरांनी हा खटाटोप केला ज्ञानेश्वरी लिखाणाचा. तर ज्ञानेश्वरीत पसायदनामध्ये शेवटी आहे ना, येणे वाघ यज्ञे तोषावे, म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन, ज्ञानेश्वरी सांगणं, ज्ञानेश्वरी वाचणं, ती समजून घेणं, हा वाघ यज्ञ आहे. वाणीच्या साहाय्याने आपण ज्ञानविचार आत्मसात करून त्याची धारणा करून आत्मज्ञानाकडचा प्रवास सुरू ठेवणार आहोत. म्हणून त्याच्यासाठी हे वाङ्मयीन तप आहे. आता पुढे मानसिक तप, 17व्या अध्यायातला 16वा श्लोक. मनःप्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलंय, मनःप्रसाद, मनाची प्रसन्नता. तुकोबांचा एक अभंग आठवतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. का म्हटलंय त्यांनी प्रसन्न मन हे सर्व सिद्धीचं कारण आहे, असं का बरं म्हटलंय? त्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायातल्या 65व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न जो असतो त्याच्या सर्व दुःखांची हानी होते, म्हणजे सर्व दुःख त्याची लवकर लवकर जातात. कारण का, तर ज्याचं चित्त प्रसन्न असतं त्याची बुद्धी लवकर स्थिर होते, आणि स्थिर बुद्धी तुम्हाला योग्य मार्गावर ठेवते, योग्य निर्णय घ्यायला आणि योग्य कृती करायला ती तुम्हाला मार्गदर्शन आतून करते. आणि म्हणून मनाची प्रसन्नता ही अत्यंत महत्वाची आहे. परत ते हॅपी थॉट्सच्या सरश्रींची काही प्रवचनं होती, त्याच्यामध्ये ते सांगायचे संकट में सबसे ज्यादा खुश रहना चाहिए. तर ते फारच कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट वाटायचं. संकटात कसं काय बाबा खुश राहणार, आणि शक्यच नाहीये असं तेव्हा वाटायचं. पण आता विचार करताना ते कळतं की संकट में ज्यादा खुश रहना चाहिए म्हणजे काय,
तर प्रसन्नतापूर्वक संकटांना सामोरं जाणं, म्हणजे जे काही झालंय ती ईश्वराची इच्छा आहे आणि मी ईश्वराचाच बालक असल्यामुळे तो जे काही करेल ते माझ्या भल्यासाठीच आहे, ही जर श्रद्धा आपली दृढ राहिली तर आपलं सकारात्मक विचार त्याही संकटकाळी सुद्धा होऊ शकतो आणि मग आपल्याला सकारात्मक दृष्टीने त्या सगळ्या परिस्थितीकडे पाहणं शक्य होतं. म्हणून ते म्हटलेलं आहे की संकट में सबसे ज्यादा खुश रहना चाहिए, म्हणजेच मनःप्रसाद. काहीही झालं तरी मनाची प्रसन्नता न ढळणं, त्याला म्हणूनच तप म्हटलेलं आहे. ही गोष्ट सोपी अजिबात नाहीये. जेव्हा तुम्ही त्याला तप म्हणता ना, तेव्हाच ती गोष्ट अवघड आहे हे तुम्हाला माहितीये. पण ती अवघड साध्य झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे ते माहितीये आणि ते मिळवायचंय म्हणून तुम्ही ते आनंदाने करायला तयार आहात. चडफडत कष्टाने कुणीतरी सांगितलंय म्हणून नाही, तुम्ही स्वेच्छेनी हे तप करायला तयार आहात. जेव्हा तप म्हणता तेव्हा ते तुम्ही स्वेच्छेनी करायला तयार आहात हे अध्यारूतच धरायचं. सौम्यत्वम, जेव्हा मनाची प्रसन्नता असेल तेव्हा आपोआपच कुठल्याही प्रतिक्रिया या तीव्र होणारच नाही. त्यामुळे सौम्यत्व हे आपोआपच जपलं जाईल. पुढे मौनम. आता इथे सुरुवातीला मला नेहमी वाटायचं मौन म्हणजे न बोलणं, हे वाणीशी संबंधित नाहीये का? मग हे वाचिक तपामध्ये न घेता इकडे कुठे आलं? चुकून आलं का काय? तसं नाहीये. आपण कधी कधी बोलतो. जेव्हा केव्हा आपण बोलतो तेव्हा बोलण्याची प्रेरणा ही मनातून उत्पन्न होते. तेव्हा मन जितकं शांत असेल तितकं तुम्ही शांत राहू शकता, कमी बोलू शकता. इथे हे आलेलं आहे. मगाचं ते मेडिटेशन सांगितलं ना बी.के. शिवानींचं, त्याचं मैं कम बोलती हूँ, मैं धीरे बोलती हूँ. मी कमीच बोलते. म्हणजे आधी मी विचार करीन की मी आता बोलणं गरजेचं आहे का? का मी आपलं उगाच माझ्या भावांना गरज नसताना व्यक्त करतेय? हा विचार केला तर आपण ऍटलिस्ट 50% ऑफ द टाइम उगाच बोलत असतो. न बोलून काही बिघडणार नसतं आणि बोलून काही होणार नसतं. तरीही आपण बोलतो. देवानी तोंड दिलं आणि मनात भावना उत्पन्न झाल्यात म्हणून आपण बोलतो. उपयोग त्याचा शून्य. तर अशा वेळेला गप्प बसणं हे आणि तो एक पुढचं ते दिलं आत्मविनिग्रह. मौन म्हणजे आत्मविनिग्रह असण्याचाच एक प्रकार नाहीये का? स्वतःवरती संयम ठेवणं. बोलण्याची सुरसुरी आली की बोलल्याशिवाय राहत नाही, हे सांभाळायचंय आणि हे बदलायचंय. म्हणजे आत्मविनिग्रह करायचाच आहे. त्यामुळे एकूणच मनाच्या वृत्तींचं संयमन, कारण ते जेव्हा त्या वृत्तींचं संयमन होईल तेव्हाच त्यांना आत्मस्वरूपाकडे वळवणं शक्य आहे. म्हणजे मुख्य उद्देश तो आहे या तपाचा सुद्धा. आणि मग पुढे काय? भाव संशुद्धी. आपल्या मनातल्या भावना ह्या शुद्ध राहतील. इथे पण परत 2 वाक्य त्या मेडिटेशन मध्ये आतमधली आठवली. मैं कम सोचती हूँ और मैं सही सोचती हूँ. त्याच्यामुळे त्यांनी एक फार सुंदर त्यांच्या प्रवचनात पण सांगितलं होतं की जेव्हा आपण खूप जास्त विचार करत असतो ना, तेव्हा बहुतेक वेळा ते विचार नकारात्मक असायच्या शक्यता जास्त असतात. कारण नकारात्मक गोष्टी खूप जास्त प्रमाणात असतात, सकारात्मक गोष्टी कमी असतात. चांगल्या सवयी लावायला आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि वाईट सवयी पटपट लागतात. त्यामुळे नकारात्मक गोष्टी या खूप असतात. हा धागा पकडून जेव्हा तुम्ही असे विचार चक्रात गुरफटताय तेव्हा बहुतेक वेळा ते नकारात्मकच विचारांचं चक्र असतात. तेव्हा ते थांबवा, ते कट करा ते विचार. मैं कम सोचती हूँ. आणि जेव्हा मी कम सोचती हूँ तर मी सही सोचती हूँ हे व्हायची शक्यता बरीच जास्त आपोआपच आहे. ते मला ते रिलेशन त्याच्यामधलं ते खूप आवडलं. आणि हे असं विचारचक्रामध्ये न गुरफटणं म्हणजे ही भावसंशुद्धी आहे. मन मोकळं राहायला पाहिजे ना. शुद्धतामध्ये मनाचं मोकळेपणा असणं सुद्धा इतकंच महत्वाचं आहे. सतत तुम्ही एखाद्या विचारामध्ये गुरफटून राहिलात तर तुम्ही आत्मतत्वाकडे बघायला कधी मोकळ्या होणार? शक्यच नाही. त्यामुळे अशा प्रकारचे मनःप्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धी इति एतत् तपः मानसम उच्यते. तर हे मानस तप आहे. तर या तपांनी काय होतं तर माणसाची संयम शक्ती वाढत जाते आणि त्याची मनोधारणा उंचावते आणि ती व्यक्ती मग सगळ्यांना प्रिय होईल असं तिचं व्यक्तिमत्व घडतं. त्यामुळे तप म्हणजे जे आपण सुरुवात काय केली, तापवणं,
हे स्वतः तापणं आणि इतरांनाही तापदायक ठरणं असं नसून स्वतः निवणं म्हणजे स्वतः शांत होणं आणि इतरांना सुद्धा निववणं असा त्याचा खरं म्हणजे अर्थ आहे. तपाचा रिझल्ट हा पाहिजे. ते करताना तुम्हाला त्रास होईल म्हणून त्याला तप म्हटलेलं आहे, पण तपाचा रिझल्ट तापण्यात नाही तर शांत होण्यात होणं अपेक्षित आहे. आणि मग ह्याच्यातून तुम्ही अंतःकरण ईश्वरीय ज्ञान धारण करण्यासाठी तुमचं अंतःकरण हे जास्तीत जास्त सुयोग्य होत जाईल. आणि त्या दृष्टीने ही तप म्हणजे यज्ञ असं म्हटलेलं आहे. इथे आपण मगाशी एकदा जाता जाता त्या मुद्द्याचा उल्लेख झाला, पण त्याचा स्वामी रामसुखदासांनी एक ठळक उल्लेख केलेला आहे. तपाचा वेगळ्या भूमिकेतून एक विचार, की आपल्या कर्तव्याच्या पालनात किंवा स्वधर्म पालनामध्ये ज्याच्या काही अडचणी येतात किंवा प्रतिकूलता निर्माण होतात त्यांना प्रसन्नतापूर्वक सहन करणं म्हणजे तपोयज्ञ अशी त्यांनी एक व्याख्या केली. तर भोगामध्ये आपली आसक्ती स्वाभाविकपणेच असल्यामुळे अनुकूलता म्हणजे छान आणि प्रतिकूलता म्हणजे वाईट हे आपण सहजच ठरवून ती लेबल लावूनच टाकतो. प्रतिकूलता म्हणजे वाईट, पण प्रतिकूलता माणसांच्या सद्गुणांना वाव देते किंवा त्यांना कसाला लावते. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीशी आपल्याला संघर्ष करावा लागतो, ती परिस्थिती जी आव्हानं आपल्यासमोर उभी करते त्याला जेव्हा आपल्याला तोंड द्यावं लागतं तेव्हा आपल्यातले सद्गुण झळाळून उठतात आणि माणूस म्हणून आपला म्हणजे साधकाचा किंवा ज्याच्यावर प्रतिकूल परिस्थिती आली असेल त्याचा काही ना काही विकास हा होतोच होतो. तेव्हा संकट आलं, संकट में खुश रहना चाहिए या मुद्द्याशी मी हे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करते. संकट आलं तर मला काहीतरी शिकवायला आलंय. ते काय शिकवायला आलंय त्याचा विचार केला तर आपोआपच आपण नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळू आणि त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह निघेल. अनेक आजारपणांमध्ये मोठ्याल्या दीर्घ चालणाऱ्या आजारपणांचे उपयोग लोकांनी आत्मिक दृष्ट्या आपलं उन्नती करून घेण्यासाठी केलेले आहेत. मग ते परमार्थाकडे वळले कारण वेळ होता, भरपूर वेळ होता. बाकी व्यवहारात ज्या गोष्टी करणं शक्य नव्हतं त्यावेळेला त्या वेळाचा सदुपयोग करून त्यांनी आपली आत्मिक उन्नती करून घेतली असं झालं. किंवा आत्ताच रतन टाटांचं वाचलं होतं मी ते, की फोर्ड कंपनीनी त्यांना काहीतरी सांगितलं की ज्या गोष्टीतलं तुम्हाला कळत नाही तिथे तुम्ही प्रवेश केलातच कशाला, आणि ती कार त्यांना विकायची होती. आणि हे ऐकल्यानंतर त्यांनी ते विकणं कॅन्सल केलं आणि मग नंतर त्यांनी इतक्या सुंदर कार्स बनवल्या. मग ही त्यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थिती होतीच ना, की ही कार विकली जात नाहीये, मग ही कार आपण फोर्डला कंपनी त्यांच्याकडून असं अपमानास्पद ऐकून घ्यावं लागतंय. पण त्याच्यातून ते शिकले, त्यांनी ते सकारात्मक दृष्टीने घेतलं आणि मग त्यांनी अतिशय उच्च क्वालिटीच्या कार्स बनवण्यात ते यशस्वी झाले. असं कुठली प्रतिकूलता तुम्हाला काय शिकवून जाईल किंवा कुठल्या संधीचं दार तुमच्यासाठी कधी उघडेल हे नाही तुम्ही समजू शकत. म्हणजे सरसकट प्रतिकूलता म्हणजे वाईट असं लेबल लागू नये असा याच्यातून. म्हणून त्याला त्याला तप म्हटलंय की त्याच्यामध्ये तुम्ही शांत राहणं आणि अर्थातच प्रतिकूलतेला शांततेने आणि प्रसन्नतापूर्वक सामोरं जाणं म्हणजे काय, तितिक्षा. शमदमादी षट साधन संपत्ती मधला एक जो आपण बघितला की जो महत्वाचा गुण आहे जो साधकाच्या अंगी पाहिजे तो तितिक्षा. तितिक्षा सहनशक्ती जेवढी वाढेल तेवढं आपली आत्मोन्नती व्हायला जास्त आपण लायक बनत जाऊ. तर इथे तपयज्ञ संपलेला आहे आणि आपल्याला आता थांबावं लागेल. तर उरलेले यज्ञ आपण पुढच्या वेळेला बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.